संच लिहायचा कसा, मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट या ठिकाणी आपण स्टडी केलेला होता. या तासिकेमध्ये या ठिकाणी आपण घेऊया क्लास 9. तर पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट या ठिकाणी पाहिलेला होता. तर या तासिकेमध्ये आपण टाइप्स ऑफ सेट, संचांचे प्रकार या ठिकाणी थोडक्यात माहिती करून घेऊया. म्हणजे टाइप्स ऑफ सेट, संचाचे प्रकार. तर जवळपास 5 प्रकार या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचे. सोपे सोपे आहेत संच. तर सर्वप्रथम त्याच्यामध्ये एक पॉइंट की एखाद्या संचामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स लिहायचे कसे आणि ते मोजायचे कसे. समजा आपल्याकडे एक सेट दिला, समजा एक्झाम्पल घेतला आपण, समजा द सेट ऑफ natural number all natural number less than 7, 7 पेक्षा लहान असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्येचा संच आपण कशानंतर दाखवला, समजा n दाखवला. तर याच्यामध्ये आपल्याला सगळे एलिमेंट लिहून टाकायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 नाही येणार कारण 7 हा लास्टचा एलिमेंट आहे, म्हणून एवढे एलिमेंट्स. मग हाऊ मेनी एलिमेंट्स इन दिस सेट. ओके, तर काउंट या ठिकाणी आपल्याला काउंट करायचे. नंबर ऑफ ए, याचं वाचन कसं करायचं ठिकाणी, नंबर ऑफ ए म्हणजे द नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए. हाऊ मेनी एलिमेंट्स. ओके, त्याच्यामध्ये एकूण एलिमेंट्स या ठिकाणी 6. ओके, म्हणजेच या ठिकाणी 6 एलिमेंट इन द सेट ऑफ ए. ओके, म्हणजे टोटल नंबर ऑफ, जर याच्यामध्ये एलिमेंट्स पाहिले आपण काउंट करून, तर एकूण 6 येतात. समजा आपण दुसरा एक सेट घेतला कोणता तरी, समजा याच्यामध्ये ए ई आय ओ यू, हे तुम्हाला माहित आहे आपले ओव्हल्स आहे, स्वर म्हणतो आपण याला इंग्लिश भाषेमध्ये. तर हाऊ मेनी एलिमेंट्स इन द सेट बी, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी इज इक्वल टू, तर काउंट करा किती एलिमेंट्स आहेत. 1 2 3 4 5, म्हणजेच या ठिकाणी एकूण 5 एलिमेंट आहेत इन द सेट बी. ओके, समजा आपण दुसरा एक संच घेतला सी इज इक्वल टू, याच्यामध्ये आपण एकच एलिमेंट घेतला, तर 0 घेतला आपण समजा. तर हाऊ मेनी एलिमेंट्स इन द सेट बी, सी, तर नंबर ऑफ एलिमेंट इन सी इज इक्वल टू हाऊ मेनी, काही नाही म्हणजे 0, 0 म्हणजे 0 एलिमेंट्स नाही ते, तो एक एलिमेंट झाला आपल्यासाठी. काय झाला ठिकाणी 1 एलिमेंट्स, म्हणजे 0 सुद्धा हा एलिमेंट आहे, एक घटक आहे. कोणाचा घटक आहे, होल नंबरचा. ओके, बिकॉज द होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0 1 2 3 4 5 6 एक्सेट्रा. ओके, तर हे 0 ची सुरुवात ठिकाणी होते. तर या ठिकाणी नंबर ऑफ एलिमेंट्स कसे लिहायचे, ओके, ते थोडक्यात मी तुम्हाला ठिकाणी सांगितलं आहे की त्याच्यानुसार आपल्याला टाइप्स ऑफ सेट या ठिकाणी करता येतात. तर बघूया आपण एक एक एलिमेंट्स आपल्या ठिकाणी एक एक टाइप्स ऑफ सेट घेऊन ते कशा प्रकारचे लिहिता येतात आणि कशा प्रकारचं आपण ओळखायचं. पाचमध्ये व्याख्यान तुमच्या तशा पुस्तकात लिहून आहेत, ते पाहू शकता तुम्ही, त्याच्याबद्दल काही अडचण नाही आपल्याला. तर नंबर 1 ला या ठिकाणी आपण सिंगल डॉन सेट, सिंगल डॉन सेट याला म्हणतो आपण एक घटकी संच.
तर विच सेट कंटेन ओनली वन एलिमेंट्स, ज्या संचामध्ये फक्त एकच काय असतं ठिकाणी एलिमेंट्स असतो, ओके, त्या संचाला आपण काय म्हणतो ठिकाणी एक घटकीय संच अशा ठिकाणी म्हणतात. जर तुम्ही त्याचं काढलात नंबर ऑफ एलिमेंट्स शेवटी काढला तर त्याच्यामध्ये फक्त वन येत असेल तर नंबर ऑफ एलिमेंट्स, तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं सिंगल टॉप सेट, एक घटकीय संच. ओके, काय म्हणणार विच सेट contain only one element, that type of set are called singleton set. ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्या संचाला एक घटकी संच असे म्हणतात. अनेक उदाहरणे या ठिकाणी आपल्याला घेता येतात. एक्झाम्पल जर आपण पाहिलं ठिकाणी इज द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स लेस दॅन 2, दोन पेक्षा सर्व लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्येचा संच. ओके, जर आपण एक आला त्याचे एलिमेंट लिहिला तर दोन पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या किती आहे, तो फक्त एकच आहे. ओके, वन नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1, एलिमेंट पण 1 आणि त्याचे नंबर ऑफ टोटल एलिमेंट्स काढले तर एकच, म्हणजे ए इज अ सिंगल टॉप सेट. हा एक घटकीय संच आहे. नंतर B is the set of all natural numbers. काय natural numbers? Sorry. B is the set of all even prime numbers. ओके, तर आपला बी हा असा संच घ्यायचा आहे की ती संख्या सम पण असली पाहिजे आणि मूळ पण असली पाहिजे. तर अशी कोणती संख्या आहे? बी इज इक्वल टू, जर आपण घेतलं तर बी इज अ सेट ऑफ ऑल इवन प्राईम नंबर्स. तर याच्यामध्ये फक्त दोनच अशी एकमेव संख्या आहे की ती काय या ठिकाणी इवन प्राईम आहे. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ बी जर आपण काढला की त्या ठिकाणी 1, ज्यावेळेस नंबर ऑफ कुठलाही सेट जर 1 येत असेल तर तो संच या ठिकाणी सिंगल टर्म सेट असतो. म्हणजे बी इज सिंगल टर्म सेट. ओके, बी इज द सिंगल टर्म सेट. तर अशा प्रकारचे आपला एक घटकीय संच वगैरे याची माहिती आपण घेतला. म्हणजे संचाचा पहिला प्रकार या ठिकाणी आपण थोडक्यात स्टडी केलेला आहे. ओके, नाउ दुसरा प्रकार पाहूया आपण या ठिकाणी नल सेट.
दुसरा प्रकार आहे त्या ठिकाणी नल सेट और एम्प्टी सेट, याला आपण रिक्त संच म्हणतो. काय म्हणजे ठिकाणी रिक्त संच, रिकामा संच, ज्याला कुठलाच त्याच्यामध्ये एलिमेंट्स नसतो. ओके, याची जर डेफिनेशन केली आपण, विच सेट डू नॉट कंटेन any element that type of sets are called null set. ओके, त्याच्यामध्ये एकही संच नसतो किंवा एकही घटक नसतो, त्याला काय म्हणायचं ठिकाणी सिंगल डॉन नल सेट और एम्प्टी सेट. ओके, और काय म्हणायचं ना एम्प्टी सेट, EMPTY, एम्प्टी सेट. ओके, ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच असे म्हणतात. ओके, we set do not contain any element, that type of set are called null set or empty set. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संख्येला रिक्त संच असे म्हणतात. ओके, तर आपल्याच्यावरती एक्झाम्पल घेता येतात. तर P is the set of all natural numbers less than 1. ओके, म्हणजे P हा असा संच आहे की त्यामध्ये एक पेक्षा सर्व नैसर्गिक संख्या आहे. ओके, P हा असा संच आहे की त्याच्यामध्ये एक पेक्षा लहान असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत, असा ठिकाणी आपल्याला थोडक्यात लिहिता येतं. नाव तर याचा आपण सेट तयार केला आपण, P इज इक्वल टू हाऊ मेनी नॅचरल नंबर्स लेस दॅन 1 नो एलिमेंट्स. ओके, तर एक पेक्षा लहान असताना नैसर्गिक संख्येचा एलिमेंट्सच नाही म्हणून इथे 0 लिहायचं नाहीये. ओके, इथे काय येणार ठिकाणी 5 येणार या संचामध्ये. म्हणजे जर नंबर ऑफ P काढला आपण तर आपला 0 भेटायला पाहिजे, नो एलिमेंट्स. ओके, काहीच नाही म्हणजे 0 लिहायचं नाहीये. नंबर ऑफ P, हाऊ मेनी एलिमेंट्स, नो एलिमेंट्स. ओके, ज्यामध्ये एकही घटक येत नसेल तर त्याला नल सेट और एम्प्टी सेट अशा ठिकाणी आपल्याला म्हणता येते. तर आणि जर आपण याचं पाहिलं तर काय, द एम्प्टी सेट किंवा द नल सेट is denoted as 5. ओके, त्याला काय वाचायचं ठिकाणी पाठीमागं आपण सिम्बॉल मध्ये लिहून दिलं होतं पाठीमागं शिकवत असताना. त्याला 5 म्हणतात. 5 म्हणजे रिकामा. दॅट इज अ लॅटिन वर्ड्स. एक लॅटिन वर्ड्स आहे
त्या लॅटिन वर्ड्समध्ये या ठिकाणी काय करतात फाय या ठिकाणी दाखवतात. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपण दोन संचाचे डेफिनेशन या ठिकाणी पाहिले. पहिलं पाहिलं या ठिकाणी सिंगल टर्म सेट. This set contain only one elements. That types of set are called single term set, and there are all null set or empty set. Okay, this set contain not elements. Okay, do not contain any elements. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला काय म्हणतात ठिकाणी null set or empty set. Okay, that's the two types of set we will learn about that in mathematics. So now another two types of set in learn about previous next day tomorrow. ओके, तर या डेफिनेशन पाठ करा, याचे उदाहरणं पहा, जे एक्झाम्पल आलं जास्तीत जास्त तुम्ही बनवा स्वतःहून आणि जास्तीत जास्त एक्झाम्पल जाऊन जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. आज दोन डेफिनेशन चांगल्या प्रकारचे ठिकाणी आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर राहिलेले दोन डेफिनेशन उद्या पाहूया आपण. फायनाईट सेट, इन्फायनाईट सेट आणि इक्वल सेट अशा तीन आहेत. आता सोपे आहे, नंतरचे काही वेळ लागत नाही. या दोन समजले तर बाकीचा भाग आपण उद्या पाहूया. धन्यवाद.